नमस्कार. जेव्हा आपण सूक्ष्मजीवांबद्दल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल बोलतो, तेव्हा आपल्या मनात सामान्यतः अशा गोष्टी येतात की आपल्यामध्ये, वनस्पतीमध्ये आणि अगदी गायी, कुत्रे आणि मांजरी यांसारख्या इतर प्राण्यांमध्ये अनेक रोग ते निर्माण करतात. परंतु ज्याबद्दल वारंवार बोलले जात नाही, ती वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या वातावरणात असे अनेक सूक्ष्मजीव आहेत जे प्रत्यक्षात आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत. एक अगदी सामान्य उदाहरण म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये असणारे जीवाणू किंवा गट बॅक्टेरिया, जे आपल्या पचन मार्गामध्ये असलेल्या आतड्यांमध्ये असतात, जे आपल्याला अन्न पचवण्यासाठी आणि जीवनसत्व शोषून घेण्यासाठी मदत करतात. याचप्रमाणे अनेक उद्योगांमध्ये अनेक उपयुक्त पदार्थ तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि आपण या व्हिडिओमध्ये या सूक्ष्मजीवांबद्दल शिकणार आहोत. सगळ्यात आधी आपण सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या काही पदार्थांकडे पाहू, जसं की अन्न आणि पेय. दुसरे म्हणजे औषधे आणि औषधी उत्पादने. तिसरे म्हणजे विकरे आणि जैव सक्रिय रेणू म्हणजेच बायोएक्टिव्ह मॉलिक्युल्स. चौथं म्हणजे रसायने. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही उत्पादने पेट्री डिश किंवा विकर वापरून लहान प्रमाणात प्रयोगशाळेच्या स्तरावर तयार केली जात नाही, तर औद्योगिक स्तरावर अगदी मोठ्या प्रमाणात तयार केली जातात, जिथे या जीवाणूंना बायोरिएक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठमोठ्या टँकरमध्ये वाढवलं जातं. आणि हे बायोरिएक्टर्स असे मोठे टँकर्स आहेत ज्यामध्ये हे सूक्ष्मजीव त्यांच्या आधारासोबत विशिष्ट अनुकूल परिस्थितीमध्ये वाढवले जातात आणि तयार झालेले उत्पादित नंतर या बायोरिएक्टर्समधून निष्कर्षित आणि शुद्ध केले जातात. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण अन्न आणि पेय या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्मजीवांकडे बघूयात. सगळ्यात पहिलं मला सांगा, अल्कोहोलयुक्त पेय, त्यानंतर योगर्ट, दही, ब्रेड आणि चीज. यामध्ये काही साम्य आहे असे वाटते का तुम्हाला? एक मिनिट विचार करा बघा. जर तुमचं उत्तर असेल की हे सगळे किण्वन उत्पादने किंवा फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहेत, तर तुम्ही अगदी बरोबर आहात. तुम्हाला आठवत असेल, किण्वन ही विनॉक्सी श्वसनाची प्रक्रिया आहे. ही ती प्रक्रिया आहे ज्याद्वारे अनेक जीवाणू आणि कवके श्वसन करून एटीपी तयार करतात. या प्रक्रियेमध्ये ते इथेनॉल बाहेर टाकतात, जे या अल्कोहोलयुक्त पेयांसाठी सगळ्यात आवश्यक आहे. त्यानंतर लॅक्टिक आम्ल, ज्यामुळे दही आणि योगर्ट तयार होतं, आणि कार्बन डायऑक्साईड, ज्यामुळे ब्रेड आणि चीज तयार होतात. म्हणून हे सगळे किण्वन उत्पादने आहेत. आता या पदार्थांसाठी वापरले जाणारे सूक्ष्मजीव कोणते आहेत? तर अल्कोहोलयुक्त पेयांसाठी सॅक्रोमायसिस ही एक यीस्टची प्रजाती आहे. ती वाईन आणि बियर यासारखी अल्कोहोलयुक्त पेय तयार करण्यासाठी वापरली जाणारी एक सगळ्यात सामान्य प्रजाती आहे. त्यानंतर लॅक्टोबॅसिलाई हा एक लॅक्टिक आम्ल जीवाणू आहे, जो दही किंवा योगर्ट यासारख्या गोष्टी तयार करण्यासाठी वापरला जातो. ब्रॉकीबॅक्टेरियम हा एक प्रकारचा जीवाणू आहे, जो सामान्यतः चीज तयार करण्यासाठी वापरला जातो. फक्त हेच नाही, तर अल्कोहोलयुक्त पेयांसाठी लॅक्टोबॅसिलस, झायगोमोनास यासारखे जीवाणू वापरले जातात. तर दहीसाठी बायोफिडोबॅक्टेरियम व ल्युकोनोस्टॉक यासारखे सूक्ष्मजीव वापरले जातात. तर चीज, पाव यासाठी लॅक्टोबॅसिलस, सॅक्रोमायसिस आणि पेनिसिलियम हे सूक्ष्मजीव वापरले जातात. आणि अजून इतर बुरशी व कवके यांच्या प्रजाती देखील वापरल्या जातात. याच्या पुढचं क्षेत्र आहे औषधे आणि औषधी उत्पादने. हा एक सगळ्यात महत्त्वाचा उद्योग आहे, कारण तो अनेक रोगांचा उपचार करण्यासाठी वापरले जाणारे अनेक उपयुक्त व फायदेशीर पदार्थ तयार करतो. सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक्स. आता हे विरोधाभासाचे नाहीये का? कारण आपण सूक्ष्मजीवांचा वापर करून असे पदार्थ तयार करत आहोत जे प्रतिजैविके आहेत, जे अनेक सूक्ष्मजीवांना मारू शकतात. आता ही प्रतिजैविके सामान्यतः बुरशीच्या प्रजातीतून निष्कर्षित केली जातात. पेनिसिलियम ही पहिली प्रजाती होती, ज्यातून अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी प्रतिजैविके म्हणजे पेनिसिलियम निष्कर्षित केली. याच्या व्यतिरिक्त सिफॅलोस्पिनिन, एस्परजिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस या इतर प्रजाती आहेत. यातून सिफॅलोस्पोरिन्स प्रतिजैविक निष्कर्षित केली जातात. यानंतर येतात त्या लसी म्हणजे किंवा वॅक्सिन. हा औषध आणि औषधी उत्पादनाचा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये रोग निर्माण करणाऱ्या रोगजंतूची अतिशय क्षीण आणि दुर्बल स्वरूप असते.
लस तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोगजंतूमध्ये मायकोबॅक्टेरियम आणि स्ट्रेप्टोकॉकस यांचा समावेश आहे. जेव्हा हे दुर्बळ जीवाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिसाद सक्रिय होतो, जो या जीवाणूंना लक्षात ठेवतो आणि नंतर भविष्यातील संसर्ग टाळण्यास मदत करतो. यांच्या पुढचं म्हणजे इम्युनोसप्रेसन किंवा रोगप्रतिकारक शक्ती दमन करणारे औषध. ही औषध सहसा प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना दिली जातात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रणाली प्रत्यारोपित अवयवाला नाकारणार नाही. जरी देणगीदार रुग्णाचा जवळचा नातेवाईक असला तरीही त्यांनी दान केलेला यकृत किंवा मूत्रपिंड रोगप्रतिकारक शक्ती प्रणाली म्हणून ओळखेल आणि त्यावर हल्ला करेल. तर रोगप्रतिकार शक्ती प्रणालीने प्रत्यारोपित अवयवाला नाकारू नये यासाठी रुग्णांना इम्युनोसप्रेसन दिली जातात आणि यापैकी अनेक इम्युनोसप्रेसन स्ट्रेप्टोमायसिस आणि ट्रायगोडर्माटा यासारख्या सूक्ष्मजीवांपासून तयार केली जातात. सगळ्यात शेवटी येते ती म्हणजे कोलेस्ट्रॉलची औषधं. जर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर यामुळे धमन्या किंवा इतर रक्तवाहिन्या ब्लॉक होण्यासारख्या अनेक समस्या होऊ शकतात, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. स्टॅटिन ही अशी औषधे आहेत जी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी वापरली जातात आणि मोलस्कस म्हणजे स्टॅटिन ही एक प्रमुख प्रजाती आहे ज्यातून हे स्टॅटिन निष्कर्षित केले जातात. याच्या पुढचं क्षेत्र म्हणजे विकरे आणि जैवसक्रिय रेणू क्षेत्रातील सूक्ष्मजीव. सर्वप्रथम मला सांगा, जैवसक्रिय रेणू म्हणजे काय? तर जैवसक्रिय रेणू म्हणजे असे पदार्थ ज्यांचा सजीवावर परिणाम होतो. आता मला सांगा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे आपण कुठे वापरतो? चला तर आपण बघूया. सगळ्यात प्रथम आपण सुरुवात करूया विकरे किंवा एन्झाईम्स पासून. आता तुम्हाला हे चित्र दिसत आहे ज्यामध्ये अपमार्जक किंवा डिटर्जंट आहेत, बरोबर? आता त्यामध्ये विकरे असतात का? तर हो. तुम्हाला दिसेल की भांडी व कपड्यांवरील डाग हे मेदाचे किंवा लिपिडचे बनलेले असतात आणि मेदाचे विघटन करणारे लायपेज यासारखे विकरे हे डाग काढण्यासाठी अपमार्जकामध्ये आढळतात. नंतर प्रथिने तोडणारी विकरे म्हणजे प्रोटीएज आणि शीतपेय ढगाळ न राहता पिण्यासाठी स्वच्छ असावी म्हणून शीतपेयामध्ये प्रोटीन्सचा वापर केला जातो आणि सेल्युलोज या विकराचा वापर कागद उद्योगामध्ये कागद तयार करण्यासाठी केला जातो. आता यांच्यासाठी कोणते सूक्ष्मजीव वापरले जातात? तर लायपेज निष्कर्षित करण्यासाठी बॅसिलसचा वापर केला जातो, तर प्रोटीज निष्कर्षित करण्यासाठी ऍस्परजिलसचा वापर केला जातो आणि सेल्युलोज निष्कर्षित करण्यासाठी स्पुडोमोनासचा वापर केला जातो. यानंतर येतात ती दुय्यम चयापचय उत्पादने. हे असे पदार्थ आहेत जे सूक्ष्मजीवांकडून तयार केले जातात आणि त्यांच्यासाठी ते काही उपयोगाचे नसतात, परंतु या दुय्यम चयापचय उत्पादनाचा आपल्यासाठी खूप उपयोग असतो. उदाहरणार्थ स्ट्रेप्टोमायसिस हा सूक्ष्मजीव कास्युगामायसिन नावाचे उत्पादन तयार करतो, जे जगातील अनेक प्रदेशांमध्ये कीटकनाशक म्हणून किंवा बायोपेस्टिसाइड म्हणून वापरलं. याच्या पुढे म्हणजे जीवनसत्व किंवा विटामिन. आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी ही अत्यंत महत्वाची असतात. लॅक्टोबॅसिलस, ई कोलाय आणि सॅक्रोमायसिस यासारखे अनेक सूक्ष्मजीव जीवनसत्व पुरवण्यात किंवा विटामिन सप्लिमेंट तयार करण्यासाठी वापरली जातात, जे आपल्यापैकी अनेक जणांना वारंवार घ्यावी लागतात. यामधून आपल्याला जीवनसत्व B12 किंवा जीवनसत्व D यासारखे आवश्यक जीवनसत्व मिळतात. याच्या पुढचं क्षेत्र ते म्हणजे रसायनशास्त्र. आता रसायन म्हणजे माझा अर्थ लॅक्टिक आम्ल यासारख्या सेंद्रिय रसायनांशी आहे बरं का. तर ऍसिटिक आम्ल किंवा व्हिनेगर हे सामान्यतः ऍसिटोबॅक्टर किंवा ग्लुकानो ऍसिटोबॅक्टर याचा वापर करून तयार करतात. हे व्हिनेगर सामान्यतः स्वयंपाकात वापरले जातं. त्यानंतर सायट्रिक आम्ल जे फॅन्टा किंवा स्प्राइट यासारख्या शीतपेयांचा एक सामान्य घटक आहे. ते ऍस्परजिलस आणि कॅन्डिडा यासारख्या प्रजातींचा वापर करून तयार केले जाते. सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे वनस्पती संप्रेरक किंवा प्लांट हार्मोन्स. हे देखील सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केले जातात. उदाहरणार्थ जिब्रेला नावाची बुरशी जिब्रेलिक आम्ल तयार करते, जे एक वनस्पती संप्रेरक आहे, ज्यामुळे वनस्पतीमध्ये खोडाची वाढ होते. म्हणून
या बुरशीच्या प्रजातीपासून जिबरेलिक आम्ल निष्कासित केले जाते आणि वनस्पतींची वाढ अडवण्यासाठी वनस्पतीवर फवारलं जातं. तर हीच काही फायदेशीर सूक्ष्मजीवांची किंवा बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमची उदाहरणं आहेत, ज्याचा वापर आपण वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्यासाठी उपयुक्त उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. धन्यवाद.